असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही. मंत्रिपद किती आलं किती गेलं, छगन भुजबळ संपला नाही. डावललं आणि फेकलं तरी काय फरक पडतो. मंत्रिपद न मिळाल्यानंतर नाराज छगन भुजबळांचा इशारा. जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं तर ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश. मंत्रिपद न मिळाल्यानंतर नाराज असलेल्या छगन भुजबळांचा उपरोधिक टोला. संविधानाचा अवमान सहन करणार नाही. बीड आणि परभणीतल्या घटनेवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. मात्र विरोधकांनी राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. ईव्हीएमवरती आरोप हा जनादेशाचा अवमान. विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला. छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यात जातीय राजकारण तर राजकारणात ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात हे महाराष्ट्र बघतोय. संजय राऊतांची भुजबळांवर जहरी टीका. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रस्तावाला संमती. दोन्ही सभागृहात चर्चेनंतर विधेयक होणार पास. गडकिल्ल्यांवरती दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना बसणार दंडका. 1 लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. होय, मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मंत्रिपदाबाबत अजित पवारांसोबत चर्चा केलेली नाही. चर्चा करणं गरजेचं वाटलं नाही असं भुजबळ म्हणाले. जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळ म्हणाले. मात्र किती मंत्रिपदं आली आणि किती गेली, पण भुजबळ संपला नाही असा इशारा छगन भुजबळांनी दिला. भुजबळ काहीही बरळतात. मंत्रिपद त्यांचा वैयक्तिक विषय आहे. त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, मला काय करायचंय असा टोला मनोज जरांगेंनी लगावला. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय फेकलं काय काय फरक पडतो अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जात आहे असं सांगितलंय भुजबळ यांनी. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याचं बघायला मिळालं आणि नाराज भुजबळांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दखल घेतली आहे. छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं राज्यसभेवर पाठवण्याची तयारी पक्षानं केली आहे. भुजबळांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय असंही वक्तव्य राऊतांनी केलं. सरकारनं ओबीसींवरती अन्याय केला, छगन भुजबळांना वापरून फेकून दिलं अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. भुजबळ अनुभवी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं, पण मराठा ओबीसी वादाचं भुजबळ साहेब शिकार झालेत अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली. महायुतीत भुजबळांचं स्थान महत्वाचं आहे. अजित पवार भुजबळांना योग्य स्थान देतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे येवल्यातील कार्यकर्ते आक्रमक झालेत. भुजबळांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केली आणि भुजबळांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांचे नाराज समर्थक रस्त्यावरती उतरलेत. छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्गावरती विंचूर इथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय. अजित पवारांचा निषेध करत सिंदखेड राजा इथे नागपूर पुणे मार्गावरती ओबीसी समाजानं रास्ता रोको केला. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. ईव्हीएमला विरोध करत ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. ईव्हीएमवर आरोप हा जनादेशाचा अपमान आणि जनादेशाचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर केली. तसंच ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा असाही सल्ला बावनकुळेंनी दिला. विरोधक गोंधळलेले आहेत. विरोधकांच्या घोषणा पोकळ आहेत. पराभव झाला की त्यांना नेहमी ईव्हीएमवर शंका असते अशी टीका गिरीश महाजनांनी केली. विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनाला काही अर्थ नाही. लोकसभेनंतर आंदोलन केलं असतं तर लोकांनी विश्वास ठेवला असता अशी टीका नितेश राणेंनी केली.
माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यामध्ये एका तरुणाला बंद करून ठेवल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला. त्यानं 9 कोटी रुपये चोरलेत, काही पैसे परत मिळत नसल्यामुळे तरुणाला डांबल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव ठेवलंय असं म्हणत अमोल मिटकरींनी जयंत पाटलांबाबत मोठा दावा केला. राज्यात बिनखात्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री तसंच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडे कोणतं खातं आहे काहीच माहीत नाही असा टोला संजय राऊतांनी लगावला. तर अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना फक्त फडणवीसच उत्तर देणार का असा खोचक सवाल राऊतांनी केला. मंत्रिपदाचा 6 महिन्यांचा फॉर्म्युला करायला हवा होता, म्हणजे सगळ्यांनाच मंत्रिपद उपभोगता आलं असं म्हणत मंत्रिपदाच्या 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलावरनं संजय राऊतांनी महायुतीला डिवचलं. फडणवीस ताकदीचे भ्रष्टाचारी त्यांच्या आजूबाजूला घेऊन बसलेत अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली. देवेंद्रजी हे नरेंद्रजींचे अंधभक्त असल्याचा टोलाही राऊतांनी लगावला. माझ्या खांद्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला. तर मला शुभेच्छा देण्याइतकं राऊतांचं मन मोठं नाही असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला. महायुती सरकारनं ओबीसींचे जास्तीत जास्त मंत्री केल्याबद्दल हरिभाऊ राठोड यांनी सरकारचे आभार मानलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच 17 ओबीसींना मंत्रिपद मिळाल्याचं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं. विधिमंडळ परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना कार्यालय मिळालंय. अजित पवार पक्षासोबतच शरद पवार गटाला देखील कार्यालय मिळालं असून गेल्या अधिवेशनामध्ये मात्र दोन्ही गटाला एकच कार्यालय मिळालं होतं. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे बैठक घेण्यात आली. बैठकीत ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा देत निवडणूक बॅलेट पेपरवरती घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस कमिटीतर्फे तिरंगा चौकात लवकरच स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे. एक मोठी बातमी येते. खातेवाटपासंदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता असून मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानी बैठक होणार आहे अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खातेवाटपासंदर्भात आजच अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी नागपुरात बैठक होण्याची शक्यता असून न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील बैठकीसाठी असतील आणि या तीनही महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये खातेवाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे नागपुरात रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी. तशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार काल झाला, अधिवेशन सुरू झालंय. खातेवाटपासंदर्भात देखील आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि आता पुन्हा बघूया